आ आ सेवितो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका घरे होऊन का रान भरी घरे होऊन का रान भरी विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जा आवडे निरांतारा हे जे जाण तुझे हर गरा काढे पितांबर तुझे हर गरा काढे पितांबर तो बार घुमाई विठो बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई विठो बार घुमाई 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 बार हरी हरी
हरी राम कृष्ण हरी जय राम हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम 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 कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल सुगृराजी म्हणून विठ्ठली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे बाप रघुमले सुखाचे आगर बाप रघुमादेवी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे
माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी इथे बुडी देई माझे मना देवकी माझे बघ किती तुला दोघी माझे बघ सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना इथे नवी मागे बडा आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण शांतीचे मंगळ आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे केले आसे वृत्तीचे मार्ग एकार्णव झाला तरंग बुडाला तरंगू बुडाला एकार्णव झाला तरंग बुडाला कदवर झाला तैसा देह झाला एक रूप आता मिण करी भ्रांतीचे भ्रमण हरे आणि देह आता मिण करी भ्रांतीचे भ्रमण मीन करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे वृत्तीचे मार्जन केले असे बाप रकुमादेवरू नवल केले बाप रखमादेवरू विठ्ठलू नवल केले बाप रकुमादेवरू विठ्ठलू नवल केले बाबर कुमार देवी विष्णू नवल केले हर पले तारू हरविले मृगजडी तारू हरविले बाप रकुमादेवरू विठ्ठलू नवल केले बाबर कुमार देवी वरे विठ्ठले नवल बाप केले रकुमादेवरू विठ्ठलू नवल केले बाबर कुमार देवी वरू विठ्ठल नवल केले दारू हरपले जळी तारू हरविले मृगजडी दारू हरविले मृग आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे विठोबार कुमाये कुमार कुमार जय जय विठोबार कुमाये 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 विठोबार कुमाये
सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी 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 सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुद्धी देई माझ्या मना तेथे बुद्धी देई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमर आता मी न करी भ्रांतीचे भ्रमर तेथे बुडी देई माझ्या मना ते बुडी देई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना तेथे बुडी देई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमर आता मी न करी भ्रांतीचे भ्रमर तेथे बुडी देई माझ्या मना ते बुडी देई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे वृत्तीचे मार्जन केले असे असे केले असे वृत्तीचे मार्जन केले असे केले असे केले असे हे वृत्तीचे मार्जन केले वृत्तीचे मार्जन वृत्तीचे मार्जन केले असे केले असे केले असे वृत्तीचे मार्जन
मी न करी भ्रांतीचे भ्रमर आता मी न करी भ्रांतीचे भ्रमर वृत्तीचे मार्जन केले आसे वृत्तीचे मार्जन केले आसे केले राम वृत्तीचे हे वृत्तीचे मार्जन वृत्तीचे विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम
सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले असे. एकार्णव झाला तरंग बुडाला, एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एकरूप. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले असे. बाप रखुमादेवरू विठ्ठले नवल केले, बाप रखुमादेवरू विठ्ठले नवल केले. तारू हरपले मृगजळी, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले असे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम, दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं. श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं, वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. ज्ञानेशो भगवान् विष्णु, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथं यातोऽसि वैकुण्ठं, मानवं देहमत्यजन्. तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले असे. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमाऊली भगवान ज्ञानोबाराचा 4 चरणाचा आणि गुरुकृपेनं आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या अवस्थेचं चिंतन सांगून गुरुचं सामर्थ्य काय प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. या महायोगपीठा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अरंकापुरी पुण्यभूमी पवित्र अशा महान पुण्यभूमीत भगवती इंद्रायणी मातेच्या काठावर इंद्रायणी तीरभूमौ वसंतम, सदा सर्व काळ वसंतासारखी भूमी, सदा सर्व काळ बहरलेली भूमी जी आहे त्या इंद्रायणी मातेच्या काठावर पावन अशा आळंदी क्षेत्रात या भव्य दिव्य भगवती ज्ञानदेवीच्या प्रासादात त्यांच्या पुण्यस्मरणाचा हा भक्ती उत्सव चालू आहे. ते वैकुंठवासी परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रे बाबांच्या 12व्या पुण्यस्मरणाचा हा भक्ती उत्सव चालू आहे. अर्थात तपपूर्तीचा उत्सव आहे. 12 वर्ष कसे गेले काही कळलंच नाही हो. कसं आयुष्य निघून जात काही कळत नाही. आयुर नश्यती प्रतिदिनम याती क्षयो यौवनम प्रत्यायंती गतः पुनर्न दिवसा
कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलम जीवितम. आचार्य बोलतात कालो जगद्भक्षकः, काल जगाचं भक्षण करत आहे. आयुष्य हातातून निघून चाललं, जशी वाळू हातात धरावीन कधी निघून जाईल सांगाय जमत नाही, तसं आयुष्य निघून जात आहे. एवढा भव्य काळ, 12 वर्षाचा काळ, बाबाला 12 वर्षाचा काळ कसा झाला काही कळलं नाही. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा एका सत्पुरुषाचं महात्म्याचं हे पुण्यस्मरण आहे. बाबांवर मोठी सद्गुरुनाथाची कृपा होती. वास्तव्यात पाहायचं झालं तर शालेय शिक्षण पाहायचं झालं तर किती होतं? पहिली दुसरीत काहीतरी गेलेले, फार शिक्षणही झालं नाही. पण निष्ठा काय असावी ज्ञानेश्वरीवरची ते त्यांच्याकडे पाहण्यासारखी होती. गुरुच्या विषयीची निष्ठा, साधनेची निष्ठा आणि भगवती ज्ञानदेवीवरची निष्ठा कमालीची त्यांची होती. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. एका महापुरुषाचं पुण्यस्मरण सगळी भक्त मांदियाळी एकत्र येऊन गोड अशा प्रकारचं हे पुण्यस्मरण आमचे हरिभक्तीपणा आदरणीय विष्णू महाराज केंद्रे, आदरणीय आमचे भास्कर अण्णा असतील, यांच्या कृपेतून यांच्या मार्गदर्शनात चालू असणारा भक्ती उत्सव, जे जे बाबांच्या सहवासात असणारी सगळं भक्त मांदियाळी, आदरणीय आमचे महाराज नवले महाराज आहेत, आमचे काजगुंडे महाराज आहेत, आमची ही सगळी मांदियाळी ज्यांना बाबांचा परिसस्पर्श झाला ती सगळी मंडळी सगळी आज इथं उपस्थित आहेत. एक एका ते काय गणू अपार आहे. सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो. आमचे पिंगळे महाराज आहेत, मुंडे महाराज आहेत, सगळी मंडळी, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे साधक मांदियाळी, अंडील महाराज असतील, अजय महाराज आहेत, इकडं काय नाव नाव सांगा ना. अंकित महाराज, अनिकेत महाराज असतील. आधी करून एक एका ते काय गणू अपार आहे. तिकडं आमचे मोठे महाराज, अलग लक्षात, सगळी साधक मांदियाळी, सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव करतो. 12व्या पुण्यस्मरणाचा भक्ती उत्सव आहे. बाबाचं जीवन काय होतं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. या महात्म्यांनी आपलं जीवन सगळं समर्पण केलेलं जीवन होतं, समर्पित जीवन होतं. काशीला तीर्थयात्रेच्या निमित्तानं जाणं झालं काशीला, आणि तीर्थयात्रा करता 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 तिथं जे मानस मंदिर आहे ते मानस मंदिर पाहण्याचा योग त्यांच्या जीवनात आला. तुलसीराम मानस मंदिर खऱ्या अर्थानं तुलसीरामानाचं ते मंदिर आहे. आणि ते मंदिर पाहिल्यानंतर त्यांच्या समवेत जी मंडळी होती, मोठे गुरुवर्य मंडळी त्यांच्या समवेत होती, त्यांच्याच मुखातून हा प्रसंग मी ऐकला. आणि मग त्यांना असं वाटलं का आपल्याही ग्रंथाचं का मंदिर होऊ नये. तेव्हापासून अंतःकरणात ज्ञानेश्वरीचं मंदिर व्हावं अशी संकल्पना धारण केली. ती संकल्पना, अंतःकरणातला संकल्प तो शेवटपर्यंत त्या महात्म्याने सांभाळला. शेवटपर्यंत ध्येय प्रेरितता काय असावी ते महाराजाकडे पाहण्यासारखे होते. बाबांचं जीवन तसं होतं, ध्येय प्रेरित होते. ज्ञानेश्वरी मंदिराचा संकल्प आधीच आहे बरं का, त्याच्यानंतरचा संकल्प गाथा मंदिराचा आहे. आधीचा संकल्प ज्ञानेश्वरी मंदिराचा आहे. ते पार माधव बाबा मगर त्यांच्या समवेतच ते तीर्थयात्रेला गेलेले होते. तो प्रसंग त्यांच्याच मुखातून मी एकदा ऐकलेला आहे. बसल्यानंतर त्याने तो प्रसंग सांगितला. मला सांगायचं काय, विशेषत्वानं पाहायचं झालं तर आपल्या ग्रंथाचं मंदिर व्हावं याला काय पणाला लावावं लागते, काय दिव्य करावं लागते, ते सगळं दिव्य बाबांनी केलं. काय पणाला लावावं लागते महाराज. मला वाटते कोणत्याही गावात कार्यक्रमाला गेल्यानंतर ज्ञानेश्वरी मंदिराच्या विषयी बोलले नाही तर नवल. रात्री कीर्तनात ज्ञानेश्वरी मंदिराच्या विषयी बोलायची यात विशेषता नाही.
पूर्वी प्रत्येक सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण असायचे का म्हणतो, अलीकडे ते कुठं गेले काही पत्ताच लागला नाही. पूर्वी ज्ञानेश्वरीचे प्रवचन असायचे, अलीकडे ते प्रवचनही गायब झाले, कारण प्रवचन करणारेच गायब झाले. आलं का लक्षात? म्हणून त्या गावात गेल्यानंतर रात्री हे बाबा कीर्तन केल्यानंतर रात्री त्या गावातून कधीच निघायचे नाही. रात्री त्या गावात मुक्काम करायचे. पण मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी पारायण चालू व्हायचं, हा महात्मा त्या ज्ञानेश्वरी पारायणात जायचेच. ज्ञानेश्वरीचं पारायण थोडा वेळ करू लागायचे आणि ज्ञानेश्वरीची महती सांगायचे. मी पाहिलेले प्रसंग, माझ्या डोळ्यासमोरचे प्रसंग सांगतो मी तुम्हाला. ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांना करू लागायचे आणि केल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीच्या विषयी पुन्हा महत्त्व सांगायचे. आणि काहीतरी ज्ञानेश्वरी मंदिरासाठी हे मंदिर व्हावं वाटलं असतं त्यांना. स्वतंत्र आपला मोठा असा लवाजमा उभा करावा, पारमार्थिक प्रपंच उभा करावा, तरी करू शकले असते बरं का, करू शकले असते. अवघड नव्हतं त्यांना. वाणीत सामर्थ्य होतं, वाणीत वेगळं विलक्षण सामर्थ्य होतं, ते करू शकले असते. पण ते न करता या महात्म्याने आपली सगळी शक्तीपणाला फक्त भगवती ज्ञानदेवीच्या मंदिरासाठी लावली. आपला वैयक्तिक लवाजमा किती वाढू शकले असते. जे आपल्या नावे होतं ते सुद्धा मंदिरालाच. दोन्ही धर्मशाळेचा विचार करायचा झाला तर आता ही मंडळी, जुनी मंडळी धर्मशाळेत राहिलेली असतील. निस्ते ज्ञानेश्वर नाही, साधकावर प्रेम होतं. त्या काळात आळंदीची विशेषता होती. आळंदीत ज्या 2-4 धर्मशाळा होत्या तिथं सगळ्यात अधिक साधक राहायचे. त्यात केंद्रीय महाराज धर्मशाळा, देवीदास धर्मशाळा, त्याच्या पलीकडं उमरेकर धर्मशाळा. या धर्मशाळा म्हणजे साधकाचं वसतिस्थानच होतं महाराज. हा गोपाळपुरा गजबजलेला होता. या धर्मशाळेनं साधक राहायचे आणि विशेषतः त्या साधकावर पुत्रवत प्रेम करायचे महाराज. पुत्रवत आपल्या मुलासारखं प्रेम करायचे. कधीच त्यांच्या अंतःकरणात तो अपभार भाव कधी प्रवेशितच झाला नाही. असं निखळ जीवन, सहज आणि सरळ जीवन पूजनीय बाबांचं होतं. ज्यांनी बाबांना अनुभवलं ती मंडळी माझ्या पुढं आहेत. अशा महापुरुषांचं हे दिव्य पुण्यस्मरण आहे. 12 वर्षाचा काळ लोटला. हे 12वं पुण्यस्मरण आहे. तपपूर्ती आहे, तपपूर्ती. मी तर नेहमी सांगत असतो का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महात्मा कधी मरत नाही, मृत्यूच्या ताब्यात जातच नाही. तो आम्हाला मरावं लागते, साधू मरत नाही. मरण म्हणजे काय हो? मरण शब्दाचा अर्थ आहे, भागवतात मृत्यूचं लक्षण सांगितलं. मृत्यूर अत्यंत विस्मृती. मृत्यू शब्दाचं चिंतन आहे एक भागवताच्या 11 स्कंदात. मृत्यू म्हणजे विस्मरण आहे, विस्मरण. मृत्यू करतो काय? जीवाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकून देतो. मृत्यू करतो काय? जीवाचा विसर पाडतो. मी तुम्हाला विचारतो, आपल्याला आपल्या बापाचं नाव माहीत आहे? आपल्याला आपला बाप माहीत आहे? माहीत पाहिजे. आपला बाप कोण सांगायचं जमलं पाहिजे. आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहीत आहे? आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव माहीत आहे ना? पंजोबापर्यंत माहीत पाहिजे. पंजोबा, आजोबाचे वडील पंजोबा माहीत आहे ना? माहीत पाहिजे. आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं नाव, पंजोबाचे वडील नव्हते त्यांना वडील. मग त्यांना जर वडील होते, त्यांच्या सातबाऱ्यावर परंपरेनं जर आपलं नाव चढलं असेल, त्यांची प्रॉपर्टी आपण खात असू तर कमीत कमी त्यांचं नाव तरी लक्षात पाहिजे. पण त्यांचं नाव आपल्या लक्षात नाही. का नाही? त्याचं उत्तर आहे का? मृत्यूने त्यांचा ग्रास केला. मृत्यूने त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड टाकलं. मृत्यू तेच करतो देवा. आज जरी आपलं स्मरण असलं तरी कालांतरानं हा मृत्यू जगाला आपलं विस्मरण पाडून देतो. जगाला विस्मरण पाडून देतो. मृत्यू ताकद आहे जगाचं विस्मरण करण्याची, पण मृत्यूमध्ये ती ताकद नाही का साधूचं जगाला विस्मरण होण्याची. तो काळ आहे ज्या काळात बापाचं वर्षश्राद्ध धूमधडाक्यात करतो, दुसऱ्या वर्षी बापाची तिथी लक्षात राहत नाही. याच तिथीला माझा बाप गेला का, ते विचार ब्राह्मणाकडे जावं लागते. ऐका
पहिल्या वर्षी दुमदड्याक्यात केलेलं श्राद्ध दुसऱ्या वर्षी तिथी लक्षात राहत नाही, आणि 12 वर्ष झाले तरी त्या महात्म्याची तिथी आपल्या लक्षात आहे, आणि आपण बराबर त्या तिथीला तो उत्सव करतो का? त्याचं उत्तर आहे, हे साधू कधी मृत्यूच्या ताब्यात जातच नाही, मृत्यूच्या ताब्यात जात नाही. म्हणून तर आमचे तुकोबारा म्हणतात, जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो ना, त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले. जगा काळ खाये आम्ही आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय. जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले. तुका जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळ. काळावर विजय प्राप्त केला, विजय प्राप्त केला. जो काळ जगाला नेतो ना देवा, साधूकडे येत नाही. म्हणून त्यांचं पुण्यतिथी, पुण्यतिथी त्यांचीच करावी. जे मरतात त्यांचे करू नये. मरतात त्यांचं श्राद्ध घालावं. मी नेहमी सांगत असतो, पिता जर पिता नसेल तर काय, पिता जर पिता नसेल तर श्रद्धा उत्पन्न होईल, आणि मग त्याचं काय करावं, श्राद्ध घालावं. श्रद्धेनं केल्या जाते ते श्राद्ध आहे, पण साधूचं पुण्यस्मरण आहे. पुण्यतिथी कोणाची करावी, जन्मतात त्यांचे नाही, मरतात त्यांचे नाही. जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात, मरून मृत्यूला मारतात, आणि स्वरूपानं जे उरतात त्यांचे पुण्यतिथी. पार्था ऐसी निपरी जो जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. मरणे जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात, मरून मृत्यूला मारतात, आणि स्वरूपाने जे उरतात त्यांची पुण्यतिथी. साधू कधी मरत नाही, त्यांना गती अगती नाहीच. गती अगती नाही साधूला. पाप केला तर अधोगतीला जातो, पुण्य केलं तर ऊर्ध्वगतीला जातो, काही अगतीला पुन्हा जन्माला येतात. पण यांचं काहीच नाही. पुण्यतिथी त्यांची, जे ज्यांच्या प्राणाला गती नाही ना, अगती नाही, म्हणजे मग त्यांच्या प्राणाचं होते काय. पुण्य केलं तर गती भेटते, स्वर्गाला जातो, ब्रह्मलोकाला जातो. शतमख संपत्ती स्वर्गीची या, शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोचे ब्रह्मानन होय, तिकडं जातो. याला गती म्हणावी, प्राणाला गती भेटली. पाप केलं नरका जावे जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. नरकाला जाण्याची वाट आहे, अधोगतीला जाण्याची. यांच्या प्राणाला गती नाही ना, अगती नाही. मग यांचं झालं काय, झालं काय. ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, ब्रह्मसूत्र सांगते यांच्या प्राणाला गती नाही, अगती नाही. होते काय यांच्या प्राणाचं, होते काय. नतस्य प्राणाः उत्क्रामन्ते भवती अत्रैव समविलीयन्ते. यांचे प्राण उत्क्रामंतित होतच नाहीत, मग इथं असणाऱ्या चैतन्यात ते विलीन होऊन चैतन्य रूपाला प्राप्त होतात. अत्रैव समविलीयन्ते, इथं ते विलीन होऊन जातात. आणि मला वाटते आशे जे असतात त्यांची पुण्यतिथी, बाबांची पुण्यतिथी का, नतस्य प्राणाः उत्क्रामन्ते भवती. आणि माझे असं मत आहे, प्रामाणिक मत आहे, ते कुठं गेलेच नाही. नाही जातो कुठे येतं फिरून या, कुठं जायचं नाही, यायचं नाही. मग ते आहेत कुठं, या ज्ञानेश्वरी मंदिरातच आहे. त्या भाव म्हणे एका मरणे तुका म्हणे एका मरणे सरे, तुका म्हणे का
ये रती माई के दुखाची उत्तमची मुरे रती माये उत्तमाची मुरे ये रती माई के दुखाची जनिते ये रती माई के दुखाची माझा विषय चालला बाबा आहेत कुठं कुठंच नाही इथंच आहेत अत्रैव समविलीयनते इथंच ते विलीन झालेले आहेत इथंच आहेत या चैतन्यात आहेत या ज्ञानेश्वरी मंदिराचा रजक्कन आणि रजक्कन त्यांची साक्ष देत आहे हे मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरीच्या विषयी त्यांची भावनाच मूर्त रूपानं प्रगट झालेली आहे हे मंदिर सामान्य नाही म्हणून माझा विषय चालला ते जात नाहीत काही गोष्टी राहतात साधूच्या काय राहते साधूचं ज्ञान राहते साधूची समाधी शिल्लक राहते आणि साधूची कीर्ती शिल्लक राहिला तर कीर्ती जगामाजी जगामाजी राहिला तर कीर्ती जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी हे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगामाजी राहिला कीर्ती दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे त्यांची कीर्ती शिल्लक राहते काळ किती प्रभावी असू द्या किती बलशाली असू द्या पण त्याच्या ताकद नाही साधूच्या कीर्तीतनूला हात लावण्याची कीर्तीतनूला हातच लावू शकत नाही म्हणून तिथं काळ दोबळा आहे तिथं काळ दोबळा आहे दुसरी गोष्ट समाधी राहते समाधी राहिल्या समाधी गेले ऋषीश्वर अनादीच्या आधी अनादीचे आधी राहिल्या समाधी जगा माझी या जगात त्यांच्या समाधी शिल्लक राहतात समाधी शिल्लक सम्यक स्थिती त्यांची शिल्लक राहते आणि संविध एक रूपानं विद्यते मासाब्द युग कल्पेशु गता गामेश्वने कदा नो देती आस्त न येते त्यांचा आस्तय होत नाही संविदेशा स्वयंप्रभा तो संविध ते ज्ञान शिल्लक राहते अशा तीन गोष्टी साधूच्या राहतात मला वाटते बाबा तिन्ही दृष्टीने इथं आहेत कोणकोणत्या दृष्टीनं समाधीच्या रूपानं आहेत कीर्तीच्या रूपानं सर्वत्र कुठेही जाला लोक सांगतात कीर्तन करण्याची सुद्धा हातोटी होती बरं का त्यांची कीर्तन फार गोड व्हायची गोड कीर्तन होते एक वेगळंच कौशल्य त्यांचं होतं वास्तव्यात पाहायचं झालं तर शाळेत न जाणारा महात्मा एवढा न्याय काही त्यांच्या ते कीर्तनात ते पंचाव्याचा न्यायाचा विचार किती गोड मांडलेला आहे याचा ते मांडायचे याचा अर्थ असा होता हे स्वयंभू म्हणून हे ज्ञान शिल्लक राहते साधूचं ज्ञान शिल्लक राहते कीर्तन मालिका लिहिल्यात 3 कीर्तन मालिका आहेत मला वाटतं पहिले 4 होत्या ना त्या 4 कीर्तन मालिका बाबांनी काढल्यात अशा प्रकारचे त्या रूपानं ज्ञान रूपानं ते शिल्लक आहे कीर्ती रूपानं समाधी रूपानं शिल्लक आहेत अशा महात्म्याचं हे पुण्यस्मरण आहे 12वं पुण्यस्मरण आहे तपपूर्ती आहे त्यानिमित्त सप्ताह आणि त्यात आजची सेवा खरं तर अन्नाची सेवा आहे आजची आणि माझी सेवा पुढं होती 27ला पण काही कारणास्तव बदल करण्यात आला आणि आज अण्णाच्या आज्ञेनं अण्णांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणून मग मला ती सेवा करण्याचा योग आला गुरुवर्य बाबांची ही सेवा आहे आणि आज महत्त्वाचा दिवस आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस आहे काय वारकरी संप्रदायातले परमगुरु ज्यांना म्हणतात गुरुचे गुरु कोण गुरुचे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज आज निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी उत्सव आहे तसा समाधी उत्सव ज्येष्ठात आहे महाराजांचा
पण ज्येष्ठात वारकरी जे आहेत ते त्रयोदशीला पंढरीच्या वाटेनं असतात. मग पंढरीच्या वाटेनं असल्या कारणानं ते पंढरीच्या वाटेनं वारकरी असल्यामुळं मग ते उत्सव त्यांना शक्य नाही ना. मग क्रमानं वारकऱ्यांनी काही उत्सव ठरवून घेतलेले आहेत. हे ठरवून घेतलेला उत्सव आहे. वास्तव्यात पाहायचं झालं तर निवृत्तीनाथाची समाधी आजची नाही, ज्येष्ठ महिन्यातली. झालं असं, ज्ञानोबाची कार्तिक महिन्यात झाली, मार्गशीर्ष महिन्यात सोपान काकाचा तुम्ही जावे गडा सासवडाशी, सासवडाला सासवडची समाधी त्रयोदशी ती झाली. नंतर पुढे येणारा पौष महिना ओघा ओघानच मग निवृत्तीनाथ महाराजांची समाधी. सद्गुरू जोग महाराजांची त्याच्यावर कृपा आहे. विठ्ठल जोग महाराजांनीच मोठं यात योगदान दिलेलं आहे. आलं लक्षात. महाराजांच्या प्रेरणेनंच ही व्यवस्था केलेली आहे पौष महिन्यातल्या समाधी उत्सवाची. म्हणून आज ही तशी वारी, वारकऱ्यांची वारी, सगळे वारकरी त्र्यंबकला जातात आणि आपल्याला मग जाणं शक्य नाही. तर मग आपण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तसं नाही जाणं शक्य आहे शरीरानं. पण आपल्याला 3 शरीर आहे. कोणकोणते? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. मला वाटते स्थूल शरीराला मर्यादा आहेत आणि त्याला पारतंत्र्य आहे जाण्यासाठी. कशाचं पारतंत्र्य आहे? ते स्वतंत्र नाही ना, त्याला गाडी पाहिजे. पायी जायचं म्हणलं तरी कालाचं व्यवधान लागते. मग ते कालाच्या व्यवधानानं आम्हाला तितके दिवस भेटत नाही, मग जाणं शक्य नाही. मग आणखीन एक आपल्याला व्यवस्था आहे संत वाङ्मयात. कोणती? आपल्याला सूक्ष्म शरीराने जाय जमते, मनानं कुठेही जाय जमते. आत्ता बद्रीनाथला जायला जमल का नाही हो? गेलं आलं बद्रीनाथचं दर्शन घेऊन आलं. आता महाकुंभ चालू आहे 144 वर्षानं. कुठं? प्रयागला चालू आहे. जायचं का तुम्हाला? जायचं? हां, गेलं प्रयागमध्ये महाराज. हां, मोठमोठे आखाडे पाहिले. हात वर केलेला साधू भेटले का नाही तुम्ही त्याला? हां, आठवा. गेलं मन तिथं त्या साधूपर्यंत. हां, एकानं 35 वर्ष आंघोळ नाही केली त्याही महात्म्याच्या दर्शनाला. काय साधन आहेत देवताने बिचाऱ्यांच्या. महाराज, आपण 2 दिवस स्नान नाही केलं तर आपल्याला करमत नाही. खरं सांगायचं झालं तर आपल्या देहाची दुर्गंधी सुटते. पण विशिष्ट काहीतरी ध्येय, काहीतरी देवाकडे नवस केला बिचाऱ्याने. 35 वर्ष स्नानच केलं नाही. किती वर्ष? 35 वर्ष स्नान केलं नाही तरी अंगाची काही दुर्गंधी सुटत नाही. गेलं तिथं त्यांचं दर्शन घेऊन आलं. आता पुढं कुठं जाता? पुढं नागा आखाडा आहे. त्या नागा आखाड्यात गेले. तिथं वेगळे साधू आहेत, तपश्चर्या करणारे. हे सगळे महात्मे यांचं दर्शन घेतलं आणि या सगळ्यांचं दर्शन झालं. प्रयागचं स्नान झालं, वेणी माधवाचं दर्शन झालं, अक्षयवटाचं दर्शन झालं आणि तिथून इथं आलं. झालं प्रयागचं कुंभ. विठ्ठल तसं आज आपण स्थूल देहानं जरी इथं असलो तरी आज आपण सूक्ष्म देहानं कुठं गेलोत? आता मला असं वाटते मी एकट्यानं जाण्यापेक्षा सगळ्याला घेऊन जावं असा मी विचार केला आणि म्हणून अभंग निवडला बरं का. निवडला म्हणजे येता येता निवडला, येतेवेळेस निवडला. पाहत पाहत आलो आणि नंतर चरण पाठ झाले. आलं लक्षात? हा पाठ केला नाही, पाठ झाला. केला म्हणल्यावर सायास लागते, करायला सायास लागते. झाला. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे. एकार नव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला ब्रह्म. एकार नव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप. बाप रखमाधरू विठ्ठले नवल केले तारू हरविले मृगझिळे, हरपले मृगझिळे. आलं का लक्षात? येता येता केलेला पाठ आहे पण गोड अभंग आहे. निवृत्तीनाथाचं वर्णन आहे. निवृत्तीनाथाचं वर्णन. आपल्या सद्गुरुनाथाच्या विषयी काय भावना असावी ज्ञानोबाराला विचारा. ज्ञानोबारानं वेळोवेळी निवृत्तीनाथाचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलं. वेळोवेळी गुरुनिष्ठा काय असावी वारकरी संप्रदायाची विशेषता आहे. वारकरी संप्रदाय जसा देवाचा भक्त आहे
तसं या संप्रदायाची सर्व महात्मे गुरुभक्त सुद्धा आहेत. हो, नामदेव महाराजचा इतिहास पहा. नामदेव महाराजचा इतिहास पाहिला तरी नामदेव महाराज विसोबा महाराजांच्या चरणावर लीन आहेत. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई. सद्गुरूची उच्च निष्ठा आहे. परमार्थात निष्ठा महत्वाची आहे, त्यात गुरुची निष्ठा फार महत्वाची आहे. तुकोबाराची निष्ठा पहा. सद्गुरुनाथ भेटले. कुठे भेटले? मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश. स्वप्नात गुरुजी भेटले आणि गुरुजीनं सेवा म्हणून मागितलं. भोजना मागती तुप पावशेर. तुकोबाराय खंत व्यक्त करतात, मी तेवढी सुद्धा गुरुजीची सेवा करू शकलो नाही. का नाही? हा सगळा वृत्तांत स्वप्नात घडला, म्हणून त्या स्वप्नात त्यांचा मला विसर पडला. पडिला विसर स्वप्ना भोजना मागती तुप पावशेर. भोजना मागती तुप पावशेर. पडिला विसर स्वप्ना माझी. अभंग पाठातला आहे, पण ते अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती होते. कधी कधी स्मरणात येत नाही. अहो, तोंडात असते प्रमाण, पण म्हणाय जमत नाही. होते कधी कधी असं होते ना. सगळ्याच होते. म्हणून सांगायचं काय, मला हे स्वप्नात घडलं. गुरुची निष्ठा आहे. तुकोबाराच्या जीवनात गुरुची निष्ठा आहे. कमालीची गुरुनिष्ठा पाहिजे झाली तर निळोबाराची पाहण्यासारखी आहे. देव आला निळोबाराला भेट द्यायला. देव आला भेट द्यायला. निळोबाराय गुरुसाठी अनुष्ठान मांडून बसले. 42 दिवसापर्यंत अनुष्ठान केलं. अनुष्ठान केल्यानंतर अन्न पाण्याचा त्याग करून गुरुच्या दर्शनासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान देव पुढं आला. ओ निळोबाराय डोळे उघडा, मी देव आहे. देव आलो, मी देव आलो, देव आलो. ते तुला कोण बोलवलं इथं? येथे तुझं लागी बोलाविले कोणी. येथे तुझं लागी बोलाविले कोणी. तुझा लागी बोलाविले कोणी. तुझा लागी बोलाविले कोणी. पार्थिला वाचोनी आलसी का. पार्थिला वाचोनी आलसी का. येथे तुझं लागी बोलाविले कोणी. येथे तुझं लागी बोलाविले कोणी. निळोबाराय देवाला म्हणतात, देवा तुला इथं कोणी बोलावलं? माझ्यावर काही संकट आलं नाही म्हणून मी तुला बोलावलं नाही. शेवटी तुकोबा निळोबाराने शेवटी सांगलं, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. तुकयाचा धावा करीत असे. कमालीची निष्ठा आहे. गुरुनिष्ठा काय असावी? वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संत मांदियाळीत पाहायचं झालं तर गुरुनिष्ठा. आमच्याही परंपरेत पाहायचं झालं ना, गुरुनिष्ठेचे आदर्श आहेत. गुरुजी गेले, कळलं, देहत्याग केला, देह सोडून दिला, प्राण सोडून दिला. शिंपी बाबा, गोले बाबाची काय निष्ठा होती महाराज. गुरुरे शांताराम गुरुच्या बाबतीत निष्ठा पाहण्यासारखी आहे. गुरुरे प्रातोसनी वैकुंठवाशी मामाची जोग महाराजच्या विषयी असणारी निष्ठा पाहण्यासारखी आहे. नथुसिंग बाबाची, गुरुरे मारुती महाराज गुरुवांच्या विषयी असणारी निष्ठा पाहण्यासारखी आहे. गुरुची निष्ठा महत्त्वाची. परमार्थात निष्ठा पाहिजे. किती निष्ठा पाहिजे? गुरुचं वाक्य आज्ञा गुरुनाम हे विचारण्या. गुरुने आज्ञा केली ना, विचार न करता त्याचं अनुकरण केलं पाहिजे. सेवके करावे सांगितले काम. सेवके करावे सांगितले काम. सेवके करावे सांगितले काम. सेवके करावे सांगितले काम. त्यासी होतो तन कामा.
शिष्याचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याची निष्ठा असली पाहिजे. सेवके करावे सांगितलेलं काम, त्यांची आज्ञा. ब्रह्मैव गुरुरूपेण अवतिष्ठते असं सांगितलं. काय? ब्रह्मच गुरुरूपानं अवताराला आलेलं असते. गुरु म्हणजे कोणी शरीर असं नाही त्याचा अर्थ. त्या कामतानी त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्यात गुरुकडं पाहण्याची दृष्टी 2-3 पद्धतीनं सांगितली. गुरुच्या ठिकाणी जर काम दिसत असेल तर समजायचं तो त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच, पण उपाधीत जरी तो काम दिसत असेल तर गुरु पाराशराचा अवतार आहे समजायचं. गुरुच्या ठिकाणी जर क्रोध दिसत असेल तर समजायचं गुरु दुर्वासाचा अवतार आहे, दुर्वास ऋषीचे अवतार आहेत. गुरुच्या ठिकाणी लोभ नावाची वृत्ती दिसत असेल तर गुरु वामनाचा अवतार आहे असं समजायचं, असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. वास्तव्यात पाहायचं झालं तर गुरुतत्वाच्या विषयी अंतःकरणात अनन्य भाव पाहिजे, निष्ठा पाहिजे. आणि ही निष्ठा त्या संतांच्या अंतःकरणात आहे. ज्ञानोबाराच्या अंतःकरणात कमालीची गुरुनिष्ठा आहे. कमालीची गुरुनिष्ठा. किती गुरुनिष्ठा आहे? ज्ञानोबाराय सांगतात, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी माझ्या गुरुची सेवा करील, यात विशेषता नाही. ज्यावेळेस शरीर पडलं, देहपात झाला, तरी या देहात पंचतत्व आहेत. त्या पंचतत्वाने सुद्धा शेवटी मी गुरुची सेवा करेल. ये शरीरची माती मिळवीन ती एक शिती, जेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. या शरीरातली माती मी तिथं मिळवीन का जिथं माझे सद्गुरुनाथाचे चरण उभे राहतील, चरण उभे राहतील. या शरीरातलं जलतत्व मी तिथं विलीन करीन. माझे सद्गुरुनाथ त्या जलाला स्पर्श करतील, ते शीतलता त्यांच्यासाठी आवश्यक वाटेल, मी तिथं जलतत्वाचं विलीनीकरण करील. या शरीरातलं तेजतत्व मी तिथं विलीन करील ज्या तेजाने माझ्या सद्गुरुनाथाची आरती होईल. या शरीरातलं वायुतत्व मी तिथं विलीन करील. कुठं? माझ्या सद्गुरुनाथाच्या प्राणासाठी ते उपयोगी येतील तशात तिथं. आणि खऱ्या अर्थानं या शरीरातलं आकाश तत्व मी तिथं विलीन करीन जिथं माझे सद्गुरू संचार करतील. माझा विषय चालला तिथं माझे सद्गुरुनाथ राहतील, अशा अवकाशात ते विलीन करीन. विषय माझा चालला. किती निष्ठा आहे! सद्गुरू जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी त्यांची सेवा करीन. ज्ञानोबारांनी सद्गुरूचं वर्णन, संतांचं वर्णन किती केलं ऐका. ज्ञानोबाराला प्राप्त झालेले सद्गुरू निवृत्तीनाथ सामान्य नाही. निवृत्तीनाथाचे दोन्ही रूप ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. निवृत्तीनाथाचं एक वास्तव स्वरूप पाहायचं झालं तर तुमच्या आमच्या समोर असणारे देह ते निवृत्तीनाथ आहेत. पण याही पेक्षा निवृत्तीनाथाच्या तात्विक स्वरूपाचं चिंतन ज्ञानोबा विशेष करतात. निवृत्तीनाथ कोण आहेत? निवृत्तीनाथाचं वास्तव स्वरूप काय? सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा महावीराचा अवतार, स्वामी निवृत्तीनाथ, स्वामी निवृत्तीनाथ, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. निवृत्तीनाथ आहेत कोण? निवृत्तीनाथाचं सोपपाधिक वर्णन नाही जास्त केलं, निरुपाधिक वर्णन जास्त केलं. ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथाचं वर्णन करते वेळेस सोपपाधिक जास्त वर्णन आहे, निरुपाधिक वर्णन आहे. माझे गुरुजी सामान्य नाहीत, माझे गुरुजी ब्रह्म आहे. ब्रह्मरूपानं निवृत्तीनाथाचं जे वर्णन ज्ञानेश्वरीत आलं, अमृतानुभवात आलं ते पाहण्यासारखं आहे. निवृत्तीनाथ कोण आहेत? ब्रह्मवाचक शब्द सगळे वापरलेत. यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजम केवलम श्रीमनशी निवृत्तीनाथे ख्यातम दैवतम आश्रयेत. यदक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमनशी
जे अक्षरतत्व ब्रह्मतत्व आहे तेच हे आहेत यदक्षरम अनाक्षयम. ज्या ब्रह्मतत्वाच्या विषयी वाणी मौन धारण करते, येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास अनाख्यम. अजम, निवृत्तीनाथ, जन्माला आलेले नाहीत, अज आहेत, अज. ब्रह्म जन्मच नाही, जन्मरहित आहे, केवल आहे, कैवल्य रूप आहेत, कैवल्य रूप. यदक्षरम अनाख्यम आनंदम अज केवलम, आनंद स्वरूप आहे, अज केवलम असे निवृत्तीनाथ आहे. ब्रह्मवाचक जे शब्द आहेत ते सगळे ब्रह्मवाचक शब्द निवृत्तीनाथाच्या संबंधानं वापरून निवृत्तीनाथाचं तात्विक स्वरूप सांगितलं. ज्ञानोबा निवृत्ती ते मान्य आहेत. ज्ञानोबा निवृत्तीनाथाचं चिंतन सांगणार. निवृत्ती जया नाव, त्यांचं नावच निवृत्ती नाही, निवृत्ती जया. बरं, निवृत्तीची राणी व निवृत्तीशी. ज्ञानोबा निवृत्तीनाथाचं हे चिंतन करतात. निवृत्तीनाथ त्यांचं नाव आहे. काहीचं नाव मोठं असते पण लक्षण खोटं असते. काहीचं नाव ज्ञानेश्वर माऊली, सगळं माऊली म्हणतात पण महावली असतो. होतच ना असे. नाव मोठं असते. एकाला वाटलं आपलं नाव आहे ठणठण पाल, सगळे ठणठण्या म्हणायचे त्याला. त्याला ते काही बरं नाही, बदललं पाहिजे, बदललं पाहिजे. गुरुजीकडे आलो, गुरुजी माझं तेवढं नाव बदला हो. गुरुजी म्हणे बरं आहे ना, काहीच नाही, खिशे खाली ठणठण पाल, बरं नाही का? नाही गुरुजी, असं चांगलं नाव ठेवा, चांगलं नाव. नामकरण विधी ठेवू म्हणे, पण पहिलं नाव शोधून आण ना. कोणतं नाव तुला ठेवायचं, तुला योग्य वाटेल, साजेल, शोभेल असं नाव शोधून आण. ते बाहेर पडलं. बाहेर पडल्यानंतर नाव शोधू लागलं. नाव शोधता नाव शोधासाठी तो बाहेर पडला आणि फिरता 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 एका डोंगरातून जाऊ लागला. एक बाई तिथं त्याला दिसली. ते बाई शेणी वेचत होती. ढोरं गुरं फिरतात आणि ते शेण पडते, त्या शेणी, ते शेणी ती उचलत होती. तिच्याजवळ आला. म्हणे मावशी काय करता? म्हणे बाबा गौऱ्या वेचतो ना. ते म्हणे तुमचं नाव काय? म्हणे माझं नाव ना लक्ष्मी आहे. म्हणे लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई. म्हणे नाव लक्ष्मीबाई करते काय शेणनी? गौऱ्या उचलते. त्याला बरं वाटलं नाही. पुढं आला आणि पुढं आल्यानंतर शाळा भरलेली होती. शाळेच्या दारात एक जण बसला होता, असं कटोरं ठेवलेलं, बसलेला. म्हणे नाव काय तुमचं बाबा? म्हणे माझं नाव ना धनपाल, धनपाल. माझं नाव काय? धनपाल, धनपाल. धन सांभाळणारा. आणि करतो काय? भीक मागतो. बरं नाही वाटलं त्याला. पुढं आला. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य आहे. म्हणे कोण गेलो? म्हणे आमच्या गावातले अमरसिंग गेलेत. कोण गेलं? अमरसिंग. अमर त्याला म्हणतात जो कधी मरत नाही. म्हणे अमरसिंग मेले, त्याची प्रेतयात्रा आहे. अमरसिंग मेले. ती विचार डोकत धरून बसलं. एकाचं तरी नाव सार्थ आहे का? लक्ष्मीन करते काय गौऱ्या वेचते. नाव धनपाल मागतो काय भीक मागतो. आणि खऱ्या अर्थानं पाहिजे तर नाव अमरसिंगनं मरतो. त्यानं ते तिथं बसून दोहाच तयार केला. लक्ष्मी तो गौऱ्या बेचे भीक मागे धनपाल, अमरसिंग तो मर गई बरा बेचारा ठणठणपाल. बरं आहे आपलं म्हणे नाव, आपलंच नाव बरं आहे. हे काही कामाचं नाही. व्यवहारातले नाव काय करे तो? पोटासाठी वेचीच ने तोही म्हणे राजा मी. ते लाह्या भासते ना, त्याचं नाव काय? भरजा नाव लक्ष्मण. त्याला लक्ष्मण म्हणतात. लक्ष्मण कोणाला म्हणतात? ज्याचं लक्ष्याच्या ठिकाणी मन आहे, परमतत्वाला सोडून ज्याचं मन जात नाही. आणि त्याला सुद्धा अहो जाऊ द्या ना. आमच्याकडं ते स्वयंपाक करते, काय म्हणतात तुमच्याकडे? काय म्हणतात? नाही, हा नाही, कुक नाही म्हणत. हा काय म्हणतात त्याला? हा त्यालाही पंडित म्हणतात. तो पंडित. आलं का लक्षात? त्यालाही पंडित ना. मला सांगायचं काय? महाराज. काही भागात महाराज म्हणतात, काही भागात पंडित म्हणतात. त्याच्याजवळ काहीच राज नाही पण त्यालाही महाराज. आलं का लक्षात? मला सांगायचं नाव काय खरे आहेत व्यवहारातले? काय व्यवहार? पाण्याचा पत्ता घरात नाही. नाव गंगाबाई. सुलोचना पाहते मुंबई पुन्हा. काय उपयोग आहे हो?
श्लेष्मा. श्लेष्मा माहिती आहे का? श्लेष्मा का नाव ठेवतात तसे काय कळत नाही. त्याला जे श्लेष्मपुरी म्हणतो ना आपण, याला इथून जो बाहेर धार येते ना सारखी, त्याला श्लेष्मा म्हणतात. काय नाव ठेवतील सांगायचं मत नाही, पण निवृत्तीनाथाचं नाव तसं नाही. निवृत्ती जया नाव, निवृत्तीनाथाचं नाव निवृत्ती आहे. निवृत्ती जया बरो म्हणजे शोभा. निवृत्ती हीच त्यांची शोभा आहे. आणि निवृत्तीची राणीव त्यांचं राज्य कोणतं आहे? निवृत्तीचं राणीव आहे. निवृत्तीसी असं ज्यांचं नाव आहे, असे निवृत्तीनाथ ज्ञानोबाराचं भाग्य असं. घरीच सद्गुरू भेटले आणि ज्ञानोबारा गुरुची निष्ठा आपल्या जीवनात सांभाळतात. निवृत्तीनाथाच्या विषयी किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, किती वर्णन करतात ज्ञानोबाराय. म्हणावं लागते, ज्ञानोबा तू संतांचं स्तवन करू लागला ना, तुला कथेचंही स्मरण राहत नाही. आवरावं लागते, तू संत स्तवनी रतसी तरी कथेची सेन करीशी निराळी बोलीशी पण सनागर. चांगलं बोलतो बाबा. तुला कथा गीतेचं भाष्य सांगायला बसलं हे लक्षात नाही राहत. संतांच्या विषयी आघाड निष्ठा आहे. ऐका, ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी पदात आहे, पदाचा आधार धरून संतांचं वर्णन केल्यात विशेषता नाही. पण कधी कधी पद नाही तरी ज्ञानोबारांनी संतांचं वर्णन, कधी नमनाचा आधार करून, कधी प्रास्ताविकाचा भाव धरून, कधी असा अर्जुनाला वाटेल म्हणून अशा प्रकारचे संतांचं वर्णन केलं. आणि ज्ञानेश्वरी जेवढं काही संतांचं वर्णन आलं ते दुसऱ्या तिसऱ्या संतांचं नाही, प्रत्यक्ष समोरच संत बसले. तुम्ही संत माझ्या कडा कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा मान्यने एवढा होईन मी निवृत्तीनाथ. तरी तुम्हा संतांची संतांची सभा आहे. निवृत्तीनाथ संत म्हणून, निवृत्तीनाथ गुरु म्हणून पुढं उभे आहेत, पुढं बसलेले आहेत. निवृत्तीनाथांनी आज्ञा केली. या निवृत्तीनाथाचा वास्तवाधिकार काय? ही निवृत्तीनाथ वास्तव्यात निवृत्ती वृत्तीत राहतात, पण या निवृत्तीनाथाचा जगताच्यासाठी उपयोग काय? हे निवृत्तीनाथाचा अधिकार काय? हे निवृत्तीनाथाचं वास्तव स्वरूप काय? अभंगाचं पहिलं चरण. पायी पहिल्या चरणात निवृत्तीनाथाचा लौकिकातला अधिकार. इथं दोन्ही अर्थ करावेसे माझा विचार आहे. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय, निवृत्तीनाथाच्या चरणावर सकळ तीर्थ आहेत, त्यांच्या पायाजवळ सगळे तीर्थ आहेत. आणि दुसरा अर्थ असा करावा, निवृत्ती हे व्यक्तिविशेषाचं नाव न घेता निवृत्ती ही अवस्था घ्या. निवृत्ती निर्वृत्ती, वृत्तीरहित अवस्था, ती सगळ्याला पावन करणारी अवस्था आहे. म्हणून तिथं सुद्धा सगळे तीर्थ आहेत. दोन्ही अर्थ करा. दोन्ही अर्थानं तो अभंग लागतो. कारण पुढच्या चरणाचा विचार करायचा झाला, एकार्णव झाला, तरंग बुडाला, हे सगळे चरण लागायचे झालं तर अवस्थेनं फार चांगलं लागते. ज्ञानोबाराची विशेषता अशी आहे, ज्ञानोबाराला गुरुरूपानं प्राप्त झालेले निवृत्तीनाथ
पुढं जरी असले तरी त्याही निवृत्तीनाथाचा एवढा अधिकार आहे का सगळे तीर्थ त्यांच्या चरणाजवळ आहेत. आणि दुसरी विशेषता सांगायची झाली तर ते निवृत्तीनाथ वृत्तीवरच नाहीत, ते निवृत्ती अवस्थेतच राहणारे आहेत. म्हणूनही त्याही अंगानं त्यांच्या चरणाजवळ ही सगळी तीर्थ आहे. सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी. आता तीर्थ काय, तीर्थ कशाला म्हणते तर ती पापादिकम यस्मात, ज्याच्या योगानं जीव पापादिकातून तरतो त्याला तीर्थ म्हणतात. अशी तीर्थ किती आहेत? सकळ तीर्थ भरपूर आहेत. काही आर्ष तीर्थ आहेत, काही मानुष्य तीर्थ आहेत, काही राक्षस तीर्थ आहेत. अशी तीर्थाचे भरपूर प्रकार आहेत. किती तीर्थ आहेत सरळ सांगायचं झालं तर तीर्थ मोजण्यापेक्षा अंगावरचे रोम मोजा. रोम किती आहेत आपल्या अंगावर? अंगीचे रोमा किती आहेत? आपल्या अंगावर केस किती आहेत? नाही मोजले? उद्या सकाळपासून मोजायला सुरुवात करा. किती आहेत रोम आपल्या अंगावर? किती येतो महाराज? नाही मोजले? मी सांगू का तुम्हाला? 3.5 कोटी आहेत. तुम्ही म्हणाल मग कमी भरले तर आत्यंतिक निवृत्ती झाली, आणि जास्त भरले तर भरणारच नाही, पण तुम्ही मोजणारच नाही. विठ्ठल शास्त्र चुकीचं सांगणार नाही. शास्त्र सांगते आपल्या देहावर 3.5 कोटी रोम आहेत. आणि ऐका, त्या 3.5 कोटी रोमाच्या बुडाला एक छिद्र आहे, आणि त्या एका छिद्रात एक पाप बसलेलं आहे. एक पाप. आणि एका पापाच्या क्षालनार्थ ब्रह्मदेवानं या अवनी तलावर 3.5 कोटी तीर्थ तयार केलेले आहेत. आलं का लक्षात? आता किती कोटी आहेत तीर्थ? 3.5 कोटी. त्या हनुमान अंकात 66,000 अब्ज एवढं त्या तीर्थाचं वर्णन केलं. त्या हनुमंतरात ते सर्व तीर्थ फिरतात म्हणे. आता ऐका, हे तीर्थ जे आहेत, मग एवढे तीर्थ आहेत, एवढे तीर्थ आपण फिरलं का पापमुक्त होतो आपण? तीर्थाला का जायचं? तीर्थात गेल्यानंतर पाप निवृत्ती होते, आणि पाप गेल्यानंतर आपल्या जीवनातलं अनिष्ट जाते, पाप गेल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख जाते. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याही तीर्थात गेल्यानंतर काही तीर्थात तर उडी द्यावी लागते, बुडी द्यावी लागते ना. काही तीर्थात पाप घालवते पण तिथं जीव द्यावा लागतो. काही तीर्थात मरावं लागते. तीर्थाचं विधान आहे कोणत्या तीर्थात काय करावं. गंगा पापम, आपल्या गंगेच्या ठिकाणी गेल्यानंतर तपस्तप्तम रेवातिरे मरणम जान्हवी तटे पिंडम दध्यात गया शिरे, असं तीर्थाचं महात्म्य सांगितलेलं आहे. पिंडदान करायचं झालं तर गयेला करा, तप करायचं झालं तर रेवेच्या काठावर नर्मदेच्या काठावर या. मरणम जान्हवी तटे, मरायचं झालं तर गंगेच्या काठावर या. कोणत्या तीर्थात? हे तीर्थ करतात काय? पाप घालवतात. एवढं सरळ सांगतो, तीर्थ पाप घालवतात. आणि पाप घालवण्याचं काम तीर्थाचं महत्वाचं. पण एक सांगू का, तीर्थ पाप घालवतात वरच, आतलं नाही घालवत. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. तीर्थाकडून नाही, तीर्थाच्या बापाकडून जात नाही. मनातलं पाप तीर्थाच्या बापाकडून जात नाही. पाप, आणि ऐका ना, तीर्थ पाप घालवतात पण पाप करण्याची वासना नाही घालवत. आणि पाप करण्याची वासना जर कोण घालवत असतील तर संताकडे आल्यानंतर त्या वासनेचं बीज आहे अज्ञान. ते अज्ञान त्या संतांचे रजकण आपल्याला प्राप्त झाले का लगेच निवृत्त होते. संत चरणा रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय. लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय. अज्ञान सगळ्यात मूळ आहे. त्या अज्ञान संतांच्या भेटीत, निवृत्तीनाथाच्या भेटीत निघून जाते. ही विशेषता आहे. म्हणून सगळे तीर्थ आहे. दुसरी विशेषता सांगायची झाली तर सगळे तीर्थ त्यांच्या चरणाजवळ आहेत का?
कारण तीर्थाला सुद्धा पावन होण्यासाठी गंगेनं इथे ते 8च टाकली होती. येतो बाबा, पण इथं लोक चांगले आहेत नाही, फार पापी आहेत. कलियुगाचा विचार करायचा झाला तुम्ही चिंता करू नको, लोक माझ्या स्नान करतील, मला पाप समर्पण करतील. ते म्हणजे चिंता करू नको. ते पाप निवृत्त करण्यासाठी साधू सुद्धा इथं आहेत ना, साधू सुद्धा इथं आहेत. म्हणून त्या गंगेनं त्याच अटीवर इथं येणं केलेलं आहे. म्हणून तीर्थाला सुद्धा पावन करण्याचं सामर्थ्य या साधूच्या ठिकाणी आहे. तीर्थे कुर्वंती तीर्थानी, तीर्थाला सुद्धा ते तीर्थ करतात. किंवा सगळ्या तीर्थाचं मूळ ते आहे. सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरणा. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्व काळ पाया तळी वैसे वैष्णवा. सगळे तीर्थ त्यांच्या पायाजवळ येतात. का? पावन होण्यासाठी. आमचे गुरुजी सांगायचे, बुवा या जगात भौमतीर्थ आहे आणि एक चित्तीर्थ आहे. भौमतीर्थाला पावन करण्यासाठी त्याला चित्तीर्थाची अपेक्षा आहे. आणि चित्तीर्थ जर कोण असतील तर हे संत आहेत. काय हे तीर्थ आहेत? तर जीवाला पापादिकातून निवृत्त करतात, जीवाच्या जीवनातलं अनिष्ट निवृत्त करतात. निवृत्तीनाथाचा तो अधिकार आहे. निवृत्तीनाथाचं केवळ तुम्ही स्मरण केलं, त्यांच्या विग्रहाचं जरी चिंतन केलं तरी पाप राहत नाही, अनिष्ट राहतच नाही. अपाद मूलीपर्यंत शिगुरुम आकृतीम स्मरेत तेन विघ्ना प्रणश्यन्ति. 3 अक्षरे निवृत्ती जो जप करील अहो रात्री, त्यासी सायुजता मुक्ती. ब्रह्मस्थिती सर्व काळ, जप हो रात्री, त्यासी सायुजता मुक्ती. ब्रह्मस्थिती काय कीर्तन? फक्त कीर्तन हे साथीसाठी आहे. मृदंग विठ्ठल ठाला विठाला विठाला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विषय चालला आपला निवृत्तीनाथाच्या नामाचं महात्म्य सांगलं. 3 अक्षरी निवृत्ती जो जप करील अहोरात्री, त्याशी सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. ब्रह्मस्थिती त्याला प्राप्त होते. माझा विषय चालला, स्थूल विग्रहाचं जरी त्यांच्या चिंतन केलं तरी त्या चिंतनाचं फल सांगितलेलं आहे का? तेन विघ्न प्रणश्यन्ति सिद्ध्यन्तीचे मनोरथान. साधकाच्या जीवनात विघ्नच येत नाहीत, दुःखच येत नाही. ही निवृत्तीनाथाच्या चिंतनाचं फळ आहे. निवृत्तीनाथाचं चिंतन केलं तर ब्रह्मरूपता प्राप्त होते. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती त्याला होते. सगळे तीर्थ त्यांच्या पायाजवळ आहे. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. सगळ्या तीर्थाला पावन होण्यासाठी निवृत्तीनाथाच्या चरणाजवळ आहे. एवढंच नाही, निवृत्तीनाथाच्या पायाजवळ सर्व तीर्थरूप असणारी भागीरथी म्हणजे दक्षिण गंगा म्हणजे गोदामय्या त्यांच्या पायाजवळच आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. कोणताही अर्थ करा. आणि निर्वृत्त स्थितीत कोणत्याही प्रकारचं पाप राहत नाही. पापाला कारण वृत्ती आहे आणि वृत्तीरहित स्थिती त्यांची आहे. वृत्तीवर आहे तर पाप आहे, वृत्तीच नाही काय पाप आहे. म्हणून खऱ्या अर्थानं निवृत्ती अवस्थेत ते राहणारे आहेत. सगळं ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली. ती अवस्था प्राप्त झाली का आपण तर ती पापाधिकम यस्मात, कोणतंच पाप त्याला लागत नाही. कारण ब्रह्मस्थितीत गेलेल्या महात्म्याला पापच लागत नाही. तयाची हाती घडे त्रैलोक्याचा घातूक तेने केली मातू बोलू नये, त्याला पाप लागत नाही. तो एकेची ठाई बैसला सर्व तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो. असं त्याचं ब्रह्मरूपता प्राप्त झालेल्या महात्म्याचं वर्णन ग्रंथात जर तसं केलं असेल तर माझा विषय चालला. ही सगळी तीर्थ निवृत्तीनाथाच्या पायाजवळ. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. मग आता काय? पावन होण्यासाठी देहानं उडी देण्यापेक्षा मनाला ज्ञानोबा म्हणतात तेथे बुडी दे माझे मना. हे मना तिथं बुडी दे. मन सगळ्या ठिकाणी बुडी देते, नाही तिथं तोंड खुपसून येते पण तिकडं जात नाही. मन नाही तिथं जाते, कुठेही जाऊ नको म्हणलं. भलत्या सवे धावे सैराट वाड आड वाटत रे दरू कुठं नाही, नाही तिकडं जाते ते मन. वढाय उभ्या पिकातलं किती आवरा, पण पुन्हा ते पिकावर गेल्याशिवाय राहत नाही. इतकं बिलिंदर आहे महाराज.
म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे मन तिथं जात नाही. पण खरं सांगू का, मन अन्य ठिकाणी किती जरी गेलं तरी उपयोगाचं. म्हणून संतांनी उपदेश केला, हे फिरू नको ना, रुनू झुनू करू नको रे बाबा, रुनू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. त्याला उपदेश केला, त्या मनाला संतांनी उपदेश केला. आपण सगळ्याला उपदेश करण्यासाठी समर्थ आहोत, पण मनाला उपदेश करत नाही. रामदास स्वामींना दुसऱ्याला उपदेशच केला नाही. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मना दृष्टवासना कामा न ये रे. हे सगळं पाहून घ्या. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मना सज्जना भक्तिपंथेची जावे, हे मनाला उपदेश केला. म्हणून माझा विषय चालू. मनोबोध नावाचा त्यांचा मोठा उपदेशाचा विचारच आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, हा गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद, मना लागलिया छंद, महाराज उपदेश करतात. बाबा तुला कळत आहे सगळे याच्या ठिकाणी, त्याला छंद मना गोविंद गोविंद, कितीतरी उपदेश. मना लागली या छंद मग गोविंद ते काया, ऐसे जागवितो जना सरिसे मना जन सरिसे जना सहित, कितीतरी आहेत. आता माझ्या मना होई सावधान, तुकोबारा म्हणतात ना, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची ते भेटी जवळी आले. कितीतरी संतांचे प्रमाण आपल्याला सांगायला जमतील. संत मनाला उपदेश करतात. तसं ज्ञानोबारा म्हणतात, बाबा सगळे तीर्थ ज्यांच्या चरणाजवळ आहे, सगळी पावनता ज्यांच्या चरणाजवळ आहे, सगळे तीर्थ जर त्यांच्या चरणाजवळ वस्ती करत असतील तर असे पावन संतांचे चरण आहे. चरण शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. चरण शब्दाचा उत्तमानाम स्वरूप मी पाद शब्देनं भन्नेत, अशा प्रकारचं जर सूत्र असेल तर त्यांच्या चरणाजवळ, त्यांच्या स्वरूपाजवळ इतकी पावनता आहे का ते सगळ्याला पावन करू शकतात. म्हणून हे मना असं कर, इतरत्र न भटकता त्यांच्या चरणाजवळ तू उडी टाक म्हणून सांगितलं. आता माझ्या मना काय आता मी न करी नाही, हो आता मी नाही सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय तेथे बुडी दे माझ्या मना, ए माझ्या मना तिथं बुडी दे. आणि आता तिथं बुडी दिल्यानंतर, ती पावनता प्राप्त झाल्यानंतर, पावन होण्यासाठी झालेली मागे पापे धुवाया गंगे माझी नातो, कशाला काशीले जातो रे बाबा. कशाला पंढरी जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा आहे म्हणून सांगतो. आपण सतत भटकतो कशासाठी? पापाच्या या तीर्थाला जाऊ दे, त्या तीर्थाला जाऊ दे, त्या तीर्थाला जाऊ दे. कशाला? पावनता प्राप्त करण्यासाठी आपल्याला तीर्थाला आपण जातो. पण आपलं ज्ञानोबारा म्हणतात, निवृत्तीनाथाच्या चरणाजवळ जर सगळे तीर्थ असतील तरी मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापासी अवघे जणे, सगळे तीर्थ त्यांच्या चरणाजवळ असेल तर आता मी हे भ्रमात्मक देहाच्या पावनतेसाठी इतरत्र फिरणारच नाही. फक्त आता त्यांचा आश्रय करून वृत्तीचं मार्जन. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, 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 आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण.
वृत्तीसी मार्जन वृत्तीसी मार्जन केले असे आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन वृत्तीसी मार्जन केले असे आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता बिना करी भांतीचे भ्रमण विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चाल शेवटी घेऊ अभंग थोडक्यात सांगून जातो. आता मी भ्रांतीचं भ्रमण करणार नाही. जेव्हाला आपण आतस्मिन तद्बुद्धी आपलं वास्तव स्वरूप आपण आत्मा आहे, पण देहाला आपलं स्वरूप समजून मग त्या देहाच्या पावनतेसाठी आपण सदा सर्व काळ भ्रमण करतो. वास्तव्यात पाहायचं झालं तर हे किती भ्रमण केलं तर देहाच्या शुद्धीसाठी देहाच्या पावनतेसाठी आहे. पण तो ज्ञानोबारा सांगू लागले आता मला या देहाच्या पावनतेसाठी भ्रांतीचं भ्रमण करण्याची गरज नाही. आतस्मिन तद्बुद्धी जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी पाहणं आणि त्यात तेच आपलं स्वरूप समजून खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी शुद्धीसाठी प्रयत्न करणं हे भ्रमात्मक भ्रमण आहे किंवा भ्रांतीचं भ्रमण आहे. ते आता माझ्याकडून घडणार नाही. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. मग करणार काय? ती पावनता प्राप्त करण्यासाठी ती अवस्था प्राप्त करण्यासाठी ती तीर्थरूपता प्राप्त करण्यासाठी वृत्तीचे मार्जन केले असे. वृत्तीचं मार्जन केलं पाहिजे. बाकी किती जरी वर किती धुतलं काही उपयोग नाही. वर धुवून किती उपयोग नाही. मन धुणं महत्त्वाचं आहे. चित्त सुचित करी मन सुचित करी नदरी विषयाची सोय. अलग लक्षात संतांनी आपल्याला उपदेश केला का तुम्ही चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध नाही बाकी काही उपयोग नाही. मग किती तीर्थात राहिला काय उपयोग नाही. अहो त्या तीर्थात दगड राहतात ना ते शेवाळतात दुसऱ्याला बुडवतात. उपयोग नाही. तसे काही तीर्थात राहतात आणि शेवाळतात दुसऱ्याला तिथं बुडतात पण दुसऱ्यालाही बुडवतात. असे कितीतरी दगड आहेत का तीर्थात राहून शेवाळून बुडवत आहेत. तर ज्ञानोबा म्हणतात मी ते करणार नाही. वास्तव्यात पाहायचं झालं तर वृत्तीचं मार्जन महत्त्वाचं आहे. सद्गुरुनाथाच्या जवळ गेल्यानंतर साधकाचं कर्तव्य आहे काय करायचं. सद्गुरूच्या जवळ देहाचा विचार करायचा नाही. या देहाच्या पेक्षा सुद्धा मन आपल्या अंतःकरणाचा म्हणजे सूक्ष्म देहाचा विचार करायचा. ते सूक्ष्म देह किती माझा पावन होईल याच्यासाठी त्याने प्रयत्न करायचा. माझे विकार किती शांत झाले, माझ्या परमात्म्याच्या विषयी आवड माझ्या अंतःकरणात किती निर्माण झाली असा भाव जागृत ठेवायचा. तुकोबारा ज्ञानोबारा म्हणतात मी ते करील. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. हे किती भटकंती केली उपयोग नाही. वृत्तीचे मार्जन केले असे. मी वृत्तीचं मार्जन वृत्तीला शुद्ध केलं आणि वृत्ती शुद्ध झाली का संपलं. ही वृत्ती ज्यावेळेस अनात्म पदार्थाचा विचार करते ती कश्मल आहे दुःखदायक आहे. म्हणून अनात्म चिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारण. आलं का लक्षात. अनात्म पदार्थाच्या चिंतनात वृत्ती गुंतली का ते कश्मल आहे ते पाप आहे दुःख कारक आहे. म्हणून वृत्ती अनात्म पदार्थाला सोडून जस आत्मपदार्थाच्या ठिकाणी परमात्म पदार्थाच्या ठिकाणी निर्माण जाते तेव्हा खरं जीवाला सुख प्राप्त होते. वृत्ती ही निवृत्ती झाली. जनन देसे तेथे सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे. ही अवस्था त्याला प्राप्त झाली पाहिजे. तो ज्ञानोबारा म्हणतात मी ती केलं. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे. आणि या वृत्तीचं मार्जन केल्यानंतर वृत्ती एकदा का शुद्ध झाली जी वृत्ती या प्रपंचाला
खऱ्या अर्थानं प्रसवणारी आहे. हा प्रपंच त्याच्यामुळं आहे. ती जर निवृत्ती झाली तर प्रपंच नाही. हे सगळं जगत आहे मनोमात्र जगत आहे. मनोमात्र जगत असेल तर एकदा ते मन मावळलं, मन राम झालं, वृत्तीचं मार्जन झालं, वृत्ती शुद्ध झाली, चित्तम चित्त विजयानियात तकारो विषयाध्यासा, ते विषयाचा अध्यास सद्गुरूच्या कृपेनं निवृत्त केला. हे मी नाही, ते मी नाही, पंचकोशाचा निराश सद्गुरूच्या कृपेनं केला. वास्तव्यात मी अन्नमय कोश नाही, मी मनोमय कोश नाही, मी विज्ञानमय कोश नाही, हे आधी करून, आणि मी आनंदमय कोश नाही. मी अन्नमय कोश का नाही? कार्यत्व, मी कार्य नाही. अन्नमय कोश कार्य आहे. त्याच्यानंतर पुढं पाहायचं झालं तर मी प्राणमय कोश नाही. का? चैतन्य आधी, चैतन्यवर म्हणजे जडत्व हा हेतू दिला. मी जड नाही, मी आत्मा आहे. त्याच्यानंतर मी मनोमय कोश नाही. का नाही? का नाही मनोमय कोश? का नाही? खऱ्या अर्थानं पाणी तेरा रंग कैसा जिसमी मिलाया वैसा, निश्चित स्वरूप नाही त्याचं, पण खऱ्या अर्थानं चंचलत्व म्हणून ते मी नाही. त्याच्यानंतर मी विज्ञानमय कोश नाही. का नाही? का नाही? त्याचं कारण आहे विलय आदी धर्मत्वात. आणि मी आनंदमय कोशसुद्धा नाही. का नाही? त्याचं कारण आहे मी कादाचिकत्व, कधी आहे आणि कधी नाही. पुण्यभोग ज्यावेळेस प्राप्त आहे त्यावेळेस वृत्ती तिथं राहते, आणि प्रिय मोद आणि प्रमोद अशा तीन वृत्तीनं भोगते घडते. हे तिन्ही नाही म्हणून मी तिन्ही पंचकोश नाही. ततत कोशोसु तादात्म्य दात्मा तत् तन्मयो भवेत. त्याच्या बाजूला मला सद्गुरुनाथांनी केलं. म्हणून आता इतकी दिवस मी असं समजत होतो, त्याच्यामुळे मला भटकंती होती. आता माझ्या जीवनातले भ्रांतीचं भ्रमण बंद झालं, वृत्तीचं मार्जन झालं. हे सद्गुरूच्या कृपेनं मला ही अवस्था प्राप्त झाली. माझ्या मनाने सद्गुरुनाथाच्या चरणाजवळ, निवृत्तीनाथाच्या चरणाजवळ असणाऱ्या तीर्थात बुडी दिली, आणि त्याला किती पावनता प्राप्त झाली. ज्ञानोबारा एका दृष्टांतानं अभंगाच्या तिसऱ्या कर्णव झाला तरंग बुडाला, हे कर्णव झाला तरंग बुडाला, तरंग बुडाला, हे कर्णव झाला तरंग बुडाला, कैसा देह झाला एक रूप, हरी देह झाला एक रूप, कैसा देह झाला एक रूप, हरी देह झाला एक रूप. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, 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 भ्रांतीचे भ्रमण. आता झालं काय? सद्गुरुनाथाच्या कृपेनं सद्गुरुनाथाच्या चरणाजवळ मी बुडी दिली. गुरुवाक्यानं मन धुतलं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रोवून घातलं. आता वेगळं राहिलं नाही. तैसे गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातलेली रोवणिया त्या सद्गुरुनाथाच्या चरणाजवळ असणाऱ्या त्या तीर्थात मी एकदा ज्ञानरूपी तीर्थ आहे, पावन करणारं तीर्थ आहे, आणि त्या तीर्थात मी एकदा बुडी दिली. बुडी दिल्यामुळं झालं कसं? दृष्टांत देऊन महाराज लौकिकातला सांगतात का एकार्णव झाला तरंग बुडाला. अर्णव म्हणजे समुद्र. एकार्णव झाला, समुद्राला भरती आली, तरंग कुठं गेला हो? उदकावरील तरंग धाविनला सवेग, तरी तिने काय भूमिभाग कर्मी याला जमिनीवर पळाला का तो? नाही. निर्माण झाला ते उदकावरच, राहिला तो उदकावरच, आणि गेला तो उदकावरच. तसं अपार परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी, तसं अपार सद्गुरुनाथाच्या चरणरूपी तीर्थाच्या जवळ माझे आतापर्यंत देहबुद्धिरूपी तरंग होता, जीवबुद्धिरूपी तरंग होता. मी कोणीतरी अमुक आहे असं मला वाटत होतं, पण सद्गुरुनाथांनी कृपा केल्यानंतर हा जीवबुद्धीचा दिसायला वेगळा आहे. नामरूप त्याला तरंग त्याचं नाव आहे, रूप वेगळं आहे. त्याला अर्णव म्हणत नाही, त्याला तरंग म्हणतो आपण. तसं मी आहे तेच स्वरूप, मी ब्रह्मरूपच आहे, पण खऱ्या अर्थानं देहदृष्टीने थोडा वेगळा पडलेला. पण सद्गुरुनाथाच्या चरणरूपी तीर्थावर एकदा अवगाहन त्याचं झालं, त्याच्यामुळं माझी देहबुद्धीचा निराश झाला, देहबुद्धी निवृत्त झाली. हा तरंग बुडून गेला, एकार्णव झाला, तरंग बुडाला. तसं तैसा देह झाला एक रूप, तसा देह एकरूपतेला प्राप्त झाला. आता तर माझ्यात आणि त्यांच्यात फरकच राहिला नाही.
तेही ब्रह्म आहेत आणि मी सुद्धा ब्रह्मरूपतेवर, ती ब्रह्मरूपता त्यांनी मला प्राप्त, किंबहुना अशी निवृत्ती ठेविलो आहे जये स्थिती, जे काय देव हाती वाचेची ती अवस्था मी वाणीत सांगू शकत नाही. ती निरुपाधिक ब्रह्मरूपता त्या सद्गुरुनाथांनी मला प्राप्त करून दिली. आता देह तसा माझा देह एकरूपतेला प्राप्त झाला, देहच ब्रह्म झाला, देह प्रत्यक्ष झाला, देव अशी माझी अवस्था झाली. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, खरं आपलं ज्ञानोबारा म्हणतात, या निवृत्तीनाथाने मोठं नवल केलं हो. आश्चर्य मध्ये विवारू विठ्ठल नवल केले, पापरक मध्ये विवारू विठ्ठल नवल नवल बाबे रखुमादेवी वरू विठ्ठल नवल केले, नवल केले, बाप रखुमादेवी वरू विठ्ठल नवल केले, पापरक मध्ये विवारू विठ्ठल नवल केले, पापरक मध्ये विवारू विठ्ठल नवल केले, बाबे रखुमादेवी वरू विठ्ठल नवल केले, बाप रखुमादेवी वरू विठ्ठल नवल केले. तारू हरविले मृग जळी, तारू हरविले मृग जळी, तारू हरविले मृग जळी, मृग जळी, मृग जळी, तारू हरविले तारू हरविले मृग जळी, तारू हरविले मृग जळी, मृग मृग जळी, तारू हरविले मृग जळी, मृग जळी, मृग तारू हरविले मृग जळी. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे तारू हार पिले मृग जल केले मृग जल जळी तारू हरविले मृग जळी, हरविले मृग जळी, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. माझ्या सद्गुरुनाथांनी निवृत्तीनाथांनी एक आश्चर्य केलं. काय आश्चर्य केलं? इथं कमालीचा अजातवादाची भूमिका महाराज मांडतात.
तारू हरवले मृगजळी. इथं काहीच राहिलं नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. हे सगळं अलीकडलं आहे. प्रपंच एक झाला होता हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पनते गडेना. देह तरी काय? देह म्हणजे आपलं स्वरूप. नसताची दावणी भेव केला जे वहिमपुटी. देहाला आपलं स्वरूप मानून बसलो होतो आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आणि मग त्या देहाच्या पावनतेचा विचार हे ते करत होतो. खऱ्या अर्थानं पाहायचं हे काहीच नाही. हे सगळं स्वप्न गेम आहे, दुसरं काहीच नाही सगळं. म्हणून तारू हरपले मृगजळी. गुरुजीनं केलं काय? सगळंच खोटं. तारूही ते मृगजळी खोटं. ते कुठं हरवलं? ते तारू मृगजळाच्या ठिकाणी हरवलं. मृगजळात बुडणं तरी कराय का? काही नाही. हे सगळं तशा प्रकारचं आहे. पण माझ्या सद्गुरुनाथांनी कमालीचा अजातवादाच्या भूमिकेवर या अवस्थेवर म्हणून मला आणून ठेवलं. आणि ती अवस्था अशी आहे, आता ती केवळ पावन अवस्था आहे. तिथं कधीच अपावित्र्यता, अन्य तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा अन्याने स्नान केल्यानंतर अपावित्र्यता येऊ शकते. पण ही अवस्था अशी आहे, याला कधीच अपावित्र्यता प्राप्त होत नाही. अशी केवळ सुचिता अवस्था, केवळ पावनता अवस्था सद्गुरुनाथाच्या कृपेनं मला प्राप्त झाली. आणि आश्चर्यच माझ्या जीवनात सद्गुरुनाथांनी केलं. घटना जशी घडते त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने घडलं तर आश्चर्य आहे. कार्यकारणाची संगतीच लागत नसेल आपल्या बुद्धीला, आश्चर्य आहे. पण तशा प्रकारचं त्यांनी ते नवल केलं आणि मला बाप रखुमादेव विठ्ठले नवल केले. यांनी या नवल केलं आणि तारू हरपले मृगजळी अशी अवस्था मला प्राप्त झाली. मला वाटते देवाच्या कृपेनं, निवृत्तीनाथाच्या कृपेनं बाबाई त्याच अवस्थेत गेले आणि आपल्याला सुद्धा हीच अवस्था सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त झाली पाहिजे. काय? या देहाचा आपला निराश झाला पाहिजे आणि केवळ ती आत्मरूपता, ती अवस्था आपल्याही जीवनात प्राप्त झाली पाहिजे. आणि तिथून आपण कधीच पुन्हा ढळू नाही. असं कायम तेथे बुडी द्या, पुन्हा बाहेर यायचंच नाही. त्या तीर्थातून कधी बाहेर यायचंच नाही. असं अथांग असणारं स्वरूप स्थितिरूपी तीर्थ ते आपल्याला प्राप्त व्हावं अशी सद्भावना करतो. झालेली सेवा समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या चाल झाली वाटते. मोठ्या प्रेमानं देवाचं भजन करू. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. उठू नका, उठू नका. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. भूले वेळे करू वेळे वाकोळे उत्तरे. नाही विचारिला अधिकार म्या पुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बहिणी करा. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. उठू नका, उठू नका. बसा खाली. 2 मिनिट बसा. सर्वांनी बसा खाली. सर्व टाळकर यांना विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. कोणी तिकडे जायचं नाही. गोंधळ करू नका. बसा खाली. सर्वांनी खाली बसा. वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी 3ऱ्या दिवसाची संध्याकाळच्या सत्रातली सेवा तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात असणारे आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी बाबांनी या ठिकाणी येऊन उत्कृष्ट अशी सेवा केली. विशेष म्हणजे आज त्र्यंबकेश्वरला यात्रा आहे. सर्वांनी त्र्यंबकेश्वरला जायला पाहिजे, परंतु बाबाचा समाधी सोहळा असल्यामुळं बाबांनी उल्हास बाबांनी आपल्याला इथंच निवृत्तीनाथांचं वर्णन केल्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. आणि या ठिकाणी बाबांचा सन्मान गुरुवर्य श्री गोविंद महाराज केंद्रीय संस्थांचे माजी अध्यक्ष, विद्यमान सचिव आणि पंढरपूर धर्मशाळेचे अध्यक्ष असणारे
आणि बाबांवर आम्ही पाहतोय 25 वर्षापासून जी श्रद्धा होती, बाबा असताना जी श्रद्धा होती, तीच श्रद्धा आजही त्यांच्या अंतकरणामध्ये असल्यामुळं खूप लांबूनसुद्धा ते या ठिकाणी आलेत आणि येणं हे त्यांचं कर्तव्य आहे. या ठिकाणी आलेत. हिंगोलीचे माजी आमदार श्री गजाननरावजी घुगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खाली बसा, खाली बसा, त्यांना खाली बसवा, सगळे खाली बसा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. या ठिकाणी हे बा आजची जी अन्नदान सेवा होती, बबन दाजी हिंगे यांच्या स्मरणार्थ शंकर बबन हिंगे व श्री सुरेश धोंडेबा हिंगे अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव यांना याही मान्यवरांना विनंती आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, तरी त्यांनी तो सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे. उद्याची सकाळ सत्रातली सकाळी 10 ते 12 कीर्तन सेवा गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे संस्थांमध्ये धर्मशाळेमध्ये राहणारेच नाशिक जिल्ह्याचं वैभव असणारे श्री ज्ञानेश्वर महाराज बोगीर यांची उद्या सकाळी 10 ते 12 या वेळात कीर्तन सेवा होणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळची कीर्तन सेवा जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना यावर्षी 375 वर्ष पूर्ण झाली, म्हणून तुकाराम महाराजांचेच वंशज असणारे हरिभक्तपरायण गुरुवर्य बापूसाहेब महाराज देऊकर यांची उद्या संध्याकाळी हरिकीर्तन सेवा याच वेळेत होणार आहे. आणि विशेष म्हणजे आजची जी भजन सेवा आहे, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध भजन सम्राट गायनाचार्य असणारे श्री उद्धवजी शिंदे बापू यांची या ठिकाणी उत्कृष्ट अशी भजन सेवा थोड्या वेळात होणार आहे. याचाही सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे. सर्व टाळकऱ्यांना विनंती आहे की टाळकऱ्यांनी खाली जायचे, ताट घेऊन बसायचे, बाकीच्या भाविकांनी इथंच बसायचे, दुसऱ्या पंक्तीला नंतर बसू.